नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एक थोडीशी बेसिक माहिती आपण लक्षात घेऊ. त्यातलं राजकारण पण तुमच्या लगेच लक्षात येईल. श्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर काय झालं असेल तर एक मोठी राजकीय पोकळी तयार झालेली आणि ती वैचारिक पण आहे, संघटनात्मक पातळीवरती पण आहे. संघटनात्मक पातळीवरती कशी आहे? तर श्री अजित पवार यांच्याबरोबरचे जे काही आमदार असतील किंवा जे खासदार असतील, तर एकच खासदार त्यांचा लोकसभेत निवडून आलाय, जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण आमदारांचं असं आहे की ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले किंग आहेत. कुमार सप्तऋषीला विचारा, ते तुम्हाला सांगतील की राष्ट्रवादी काँग्रेस ही मुळी आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये की हे सगळे लोक ज्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, ज्यांच्या सहकारी संस्था आहेत, तर त्याच्या माध्यमातून ते राजकारण करत असतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. लोकसभा निवडणुकीनंतर मी ज्यावेळेला बारामती विधानसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट करायला गेलो, ज्याच्याबद्दल नंतर मला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलं हे असं आहे का, तेव्हा मी म्हटलं होतं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मूलतः अंतर आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा मतदारसंघ मोठा असतो, विधानसभेचा छोटा असतो आणि विधानसभेच्या मतदारसंघामध्ये ती मंडळी जी असतात त्या मंडळींचा कनेक्ट गाव पातळीवरचा तो उपयोगाला येतो. ते अजित पवार यांच्या निधनानंतरच्या राजकारणाशीच निगडीत आहे. कसं? तर आता ही जी मंडळी निवडून आलेली आहे त्यांचा स्वतःचा आवरा आहे, त्यांचा स्वतःचा मतदार बेस आहे आणि त्यांना मग एक जे आर्थिक बळ लागतं, सत्तेमध्ये असताना त्यांना त्या विकास कामाच्या रूपातनं मतदारसंघाची जी सेवा करायची असते किंवा त्यांच्या ज्या वेगळ्या संस्था आहेत त्यांना त्रास तरी किमान होऊ नये अशी जी भूमिका असते, ती भूमिका बजावण्यामध्ये श्री अजित पवार यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आणि म्हणूनच तुम्ही बघा की जेव्हा जेव्हा असा मुद्दा आला की श्री अजित पवार की सुप्रिया सुळे, त्यावेळेला बहुतेक आमदारांनी चॉईस काय दिला तर तो अजित पवारांचा होता. त्याचं कारण आहे की राज्याच्या राजकारणामध्ये राज्य पातळीवरती खूप गोष्टी घडामोडी घडत असतात. आता ही एक पक्षीय पातळीवरती मोठी स्पेस तयार झालेली आहे, कारण सुनेत्रा पवार यांच्या हातात आत्ताच पक्षाची धुरा आलेली आहे, त्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि तुलना नेहमी होते. म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे अशी जर तुलना झाली तर लोक जे गोपीनाथ मुंडेंकडनं अपेक्षित होतं ते पंकजा मुंडे यांच्याकडनं करतात, जे धनंजय मुंडेंनी बरोबर ओळखलेलं आहे. आणि मग काय झालं राजकारण परळीतलं, एक साधं सोपं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता ही पक्षीय पातळीवरती पक्ष बांधून ठेवणं आणि ह्या सगळ्या आमदारांच्या राजकीय हिताचं रक्षण करणं, संघटनात्मक पातळीवरती पक्ष पुढे घेऊन जाणं, ही एक मोठी आव्हानात्मक पातळी सुनेत्रा पवार यांच्या समोर आहे. त्या चांगलं करतील अशी आपण अपेक्षा करूया. पण आता हीच तर खरी राजकीय पोकळी आहे. आणि आणखीन एक महत्वाची पोकळी आहे, ज्या पोकळीसाठी भारतीय जनता पार्टीनं अजित पवार यांना आपल्या बरोबर घेतलं होतं, आणि ती होती वैचारिक पोकळी. अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला मी ह्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेलो, किंवा परळी विधानसभा मतदारसंघ फॉर दॅट मॅटर, किंवा उदगीर विधानसभा मतदारसंघ, तर तिथं असलेले अल्पसंख्याक, हे खरं आहे की मिरजमधल्या एका अशा नेत्याला विधान परिषदेची संधी देऊन त्यांच्यातनं जो मेसेजिंगचा भाग केला होता, किंवा नवाब मलिक यांच्यासाठी भाजप कितीही आग्रही असताना सना आणि नवाब मलिक यांना उमेदवारी देणं हा त्यांच्या राजकारणाचा भाग होता. तर ह्या तिन्ही चारही विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला अल्पसंख्याकांचा विजवी मुसलमानांचा कौल होता. म्हणजे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण करत असताना तिथे गणेश हाकेंनी भूमिका काय बजावली वगैरे हा भाग आहेच, पण अल्पसंख्याक समुदाय हा भाजपच्या बरोबर अजित पवार यांचा पक्ष असताना सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर राहायला ही गंमत आहे. ही ती वैचारिक पोकळी आहे. ती पोकळी आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची. ती पोकळी आहे भाजप नको, आम्हाला दुसरे पक्ष चालतील असं म्हणणाऱ्यांची आणि अल्पसंख्याक समुदायाची. आता मी हे तुम्हाला काय सांगितलं, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता कुठं राजकारण स्थिर होतं असं वाटत असताना श्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर भविष्यातल्या राजकारणाची एक मोठी पोकळी तयार झालेली. ती पोकळी कोण भरून काढणार हा खरं तर भविष्याच्या राजकीय वाटचालीचा मुद्दा आहे. ती कोण भरून काढू शकतं? रोहित पवार काढू शकतात. ती कोण भरून काढू शकतं? तर राष्ट्रवादी काँग्रेसमधलं कुठलं नेतृत्व काढू शकतं. ते कोण भरून काढू शकतं? सुनेत्रा पवार भरून काढू शकतात. कारण सुनेत्रा पवार यांनी त्या ज्या वेळेला घराच्या बाहेर पडल्या त्यानंतर त्या पहिल्यांदा कुठं गेल्या? कराडला. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काय सांगितलं गेलं सुनील तटकरे यांच्याकडनं, की शाहू फुले आंबेडकरांचा विचार. किंवा त्या मुंबईमध्ये पहिल्यांदा गेल्या त्यावेळेला त्या सिद्धिविनायकाच्या मंदिराला गेल्या आणि आमचा विचार, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतनं जे संदर्भ बाहेर आले ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे होते.
तर ही जी पोकळी आहे ती पोकळी पवार कुटुंबातला कोण सदस्य भरून काढणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण सदस्य भरून काढणार याच्यावरती महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचे संदर्भ आहेत. हे मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगितले, कारण ज्या पद्धतीनं श्री रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये चौकशीचा भाग हातात घेतलाय, ती त्यांची भावनिक कौटुंबिक अशी जवळीक पण असेल, पण राजकारण हे अशा इतक्या पातळीवरती होत नाही, त्याला खूप व्यापक पट असतात. आता मला काय म्हणायचं हे प्रेक्षकांच्या लक्षात आल्यानंतर आपण आज पुढे जाऊ. आज काय काय घडलं. आज श्री रोहित पवार यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी ती सगळी ऐकली. विधिमंडळामध्ये ह्या कंपनीच्या संदर्भातल्या त्यांनी भूमिका घेतल्या. माझंही मत तेच आहे की सलमान खानचं उदाहरण मी सांगितलं ना, की सलमान खाननी त्या बेकरीच्या समोर जे मजूर झोपले होते कामगार, त्यांना चिरडलं तर सलमानवरती गुन्हा दाखल झाला. पुढे आयपीसी मध्ये, आता बीएनएस मध्ये पण आहे. म्हणजे बीएनएस मध्ये तर कठोर तरतुदी आहेत. माझं मत पहिल्या दिवसापासून असं आहे की हा क्रिमिनल निग्लिजन्स आहे ह्या कंपनीचा. सो तो क्रिमिनल निग्लिजन्स एकदा सिद्ध झाल्यानंतर ह्या कंपनीच्या विरोधामध्ये तातडीनं फौजदारी समिती अंतर्गत गुन्हे दाखल होणं अपेक्षित होतं. माझी माहिती अशी आहे की राज्य सरकार ते करणारच आहे, कारण ही जी प्राथमिक डीजीसीएची पातळी चौकशीची होती ती पूर्ण झाली आणि आता त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया ही फौजदारी समितीची असेल. अर्थात ही इतकी मोठी कंपनी आहे, कुणीतरी त्याला पाठबळ दिलं आहे असं सर रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे ते अगदीच नाकारण्यासारखी परिस्थिती नाही, कारण इतका काळ उलटून गेल्यानंतर सुद्धा त्या कंपनीच्या विरोधामध्ये कुठेही फौजदारी गुन्हे दाखल झालेले नाहीत. क्रिमिनल निग्लिजन्स अंतर्गत या कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल होणं अपेक्षितच आहे, ते व्हायला पाहिजे होते. पण आता विधिमंडळामध्ये एकदा पत्रकाराला सांगितल्यानंतर तिथंच ही भूमिका जाहीर करणं की मी आता जाऊन पोलीस स्टेशनला, मरीन लाईन्सला गुन्हा दाखल करेन, तर याच्यामध्ये कायदेशीर मुद्दे आहेत. कारण जी काही बाचाबाची झाली आज, ती बाचाबाची पोलिसांचं असं म्हणणं असणार त्याच्यामध्ये की तुम्ही तक्रार द्या, आणि सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहेत की एकदा तक्रार आल्यानंतर ती व्हेरीफाय करा आणि तो गुन्हा दाखल करा. सो इन व्हॉट कॅपॅसिटी, तर मी पुतण्या आहे त्यांचा म्हणून त्या कॅपॅसिटीमध्ये ते गेलेले असू शकतात. पण कुटुंबातले जे नियरेस्ट डिअरेस्ट सदस्य आहेत त्यांच्या, अर्थात सुनेत्रा पवार आहेत, जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत, यापैकी कुणी तक्रार दिलेली नाहीये. तक्रार देत आहेत ते रोहित पवार. त्यामुळं आधी पोलिसांना कायदेशीर दृष्ट्या हेच बघावं लागणार आहे की ते फिजिक कायदेशीर पातळीवरती किती टिकणार आहे. आणि म्हणून पोलिसांची ती भूमिका कायद्याच्या दृष्टीनं बरोबर आहे की वी हॅव टू वेट. जे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, सुप्रिया सुळेंची दिल्लीतली प्रेस कॉन्फरन्स मी ऐकली, त्या संपूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये, आणि मी सकाळी म्हणालो की रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेमध्ये फरक आहे. मी त्याला विसंवाद आहे, मतभेद आहे असं म्हणणार नाही, ते फरक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वी हॅव टू वेट, पूर्ण चौकशी होऊ द्या, त्याच्यानंतर आपण भूमिका घेऊ. आणि मग राजीनाम्याच्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांनी तो मुद्दा पूर्णपणे टोलवला. सो या दोघांमध्ये पण तो जो मूलभूत फरक दिसतोय तो मूळ मी सुरुवात जिथून केली होती त्या राजकारणाचा व्यापक पट आहे, तिथं तो असू शकतो. सो आज जे रोहित पवार करतायत त्याच्या मागे राजकारण नाहीये का? आहे. त्यांच्या आंतरिक तळमळ आहे का? असेल, आहे, आपण असं म्हणू. कारण ज्या ज्या भावनिक पद्धतीने ते मांडतायत, आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पण आपण बघितलं होतं की राम शिंदेनी किती तक्रारी केल्या की अजित पवारांनी शेवटी रोहित पवारांना जिंकून आणलं, आणि जिंकून आणल्यानंतर ते झिपऱ्याचा वगैरे डायलॉग जो होता अजित पवारांचा, त्यातनं त्यांची दोघांची आत्मीयता दिसत होती. म्हणजे खरं तर जिल्हा परिषदेला उमेदवारी देण्यावरून ती सुरुवात झाली होती. शरद पवारांचा स्वतः विरोध होता, पण अजित पवारांनी पुढाकार घेऊन त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली रोहित पवार. हे धागे असं एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत आणि ते इतक्यात थांबणार नाहीये. कारण आता उद्या असं दिसतंय मला की ह्या प्रकरणानंतर बारामतीमध्ये एक मोठा पॉलिटिकल ड्रामा होईल. रोहित पवार हे सगळ्या मंडळींना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातील बारामतीमध्ये, आणि बारामतीमध्ये ते होणार असल्यामुळं हजारोच्या संख्येनं लोक बरोबर येतील, आणि बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार असल्यामुळं त्याच्या मागे राजकारण नाही असं जर कुणी म्हणत असेल तर मग आपण खूपच बाळगतो. पण ह्या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं आपलं लक्ष आहे. पण अंतिम ज्याची मी सुरुवात केली होती त्या मुद्द्याशी मी येऊन थांबतो. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी तयार झाली, ती वैचारिक संघटनात्मक पातळीवरती, पवार कुटुंबाच्या पातळीवरती, ती कोण भरून काढेल ह्या एका मुद्द्याभोवती हे सगळं राजकारण फिरत राहील. सो मला आनंद आहे की तुम्ही लाखोच्या संख्येने पाहतात. पुन्हा तेच तुम्हाला माझं सांगणं आहे की हे तुम्ही महाराष्ट्रात, जगभरात, कारण 129 देशातनं फीडबॅक येतात, हे व्हिडिओ जाऊ द्या. त्यांना सांगा की इतक्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला इन्स्टंटली आम्ही हे राजकारण समजावून सांगतोय. इतर कुठल्या प्लॅटफॉर्मवर मला हे दिसलेलं नाही. थांबूया.